अवकाळी पावसामुळे आणि गुलाबी बोंडअळीमुळे आणि जागतिक दर्जामध्ये आपल्या भागामध्ये कापसाला भाव न मिळाल्यामुळे लोकांचं शेतकऱ्यांचं कपाशी लावण्याकडे कल कमी आहे आणि त्याकरता शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन येण्याकरता आमचा एक स्तुत्य उपक्रम म्हणून मी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्फत आणि महावीर जिनिंगच्या मार्फत आम्ही चांगल्या प्रकारचे सायंटिस्ट बोलून त्यांचं उत्पादन डबल होण्याकरता हा एक उपक्रम आम्ही केलेला असून आज आपल्या देशामध्ये एकरी 6 ते 7 क्विंटल कापूस होतो. ब्राझीलसारख्या देशामध्ये एकरी 30 ते 35 क्विंटल कापूस होतो. त्यामुळे त्यांना ते शेती परवडते आणि आपल्या भागामध्ये शेती आणि कापूस परवडत नाही. तर त्यांना उत्पादन डबल होण्याकरता ही आमचा प्रयत्न असून आणि यामार्फत आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्यांना कापसाची शेती परवडली पाहिजे त्याकरता आम्ही हा चांगला उपक्रम आम्ही शेतकऱ्यांकरता करतो आहे. ब्राझीलचं तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यांना शिकवलं जातं. ब्राझीलचं शेतकऱ्यांना उत्पादन अति घनता कापूस लागवड करून लावून त्यांनी ब्राझीलच्या लोकांनी उत्पादन वाढवलेलं आहे आणि ते तंत्रज्ञान इथे सायंटिस्टच्या मार्फत त्यांना आपण दाखवतो आहे की जास्तीत जास्त त्यांनी आपल्या शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवायला पाहिजे. भागामध्ये शेतकऱ्यांचं अर्थचक्र सर्व कापूसावरती असल्यामुळे मागच्या वर्षी उत्पादन अर्ध झाल्यामुळे पूर्ण शेतकऱ्याचं आणि पूर्ण भागामध्ये अर्थचक्र विस्कळीत झालेलं होतं. ते अर्थचक्रसुद्धा सुधारण्याकरता आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्याकरता कापसाचं उत्पादन वाढणं जरुरी आहे आणि त्या वाढवण्याकरता हे आमचे सर्व प्रयत्न चालू आहे. माझा अरविंद जैन, संचालक कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि महावीर जिनिंगचं संचालक म्हणून मी इथे बोधवडला कार्यक्रम घेतलेला आहे. क्या बताएंगे, किसानों का मेला आज यहाँ पे रखा गया है कपास उत्पादन बढ़ाने के लिए, क्या टेक्नोलॉजी नई किसानों को पढ़ाई सिखाई जा रही है? हमारा ये मानना है कि गुड एग्रीकल्चर प्रैक्टिस से 60% उत्पादकता उसके ऊपर निर्भर है. तो हमारा इस कार्यक्रम का पहला उद्देश्य ये है कि किस तरह से अच्छा एग्रीकल्चर प्रैक्टिस उनको सिखाया जाए, उनको बताया जाए. आज की तारीख में पहले तो कौन सी ज़मीन में अच्छे सीड अच्छे रहेंगे, कौन से सीड अच्छे हैं, बाद में उसका प्रोटेक्शन कैसे करना. वो प्रोटेक्शन के लिए कॉटन एसोसिएशन जो है वो ट्रैप भी फेरोमोन ट्रैप डिस्ट्रीब्यूट हर साल करते हैं. और हमारा ये उद्देश्य है कि किसी भी हालत में महाराष्ट्र जो सबसे पीछे है उत्पादन में उसको सबसे आगे लाना है. तो ही हिंदुस्तान का पूरा कपास का जो कॉटन रुई का क्रॉप है वो बढ़ेगा. उसका बड़ा योगदान महाराष्ट्र से हम करना चाहते हैं. उसके लिए क्या टेक्नोलॉजी किसानों को अभी बताई जा रही है? क्या अभी जो टेक्नोलॉजी में वही बताया आपको कि HDPS का जो है कि भाई हाई डेंसिटी फार्मिंग करिए, दूसरा प्रोटेक्शन करिए, और मेन जो है वो जो किसानों को देखना है वो ये है कि डुप्लीकेट सीड का बाइंग में ध्यान रखें कि उनको डुप्लीकेट सीड आ जाते हैं तो उसको बड़ा नुकसान होता है. ब्राज़ील टेक्नोलॉजी HDPS, ब्राज़ील टेक्नोलॉजी पूरा तो अपना उसका कॉपी नहीं कर सकते हैं. अपने हिंदुस्तान के जो परिस्थितियाँ रहती है उसको अनुरूप करके अपने साइंटिस्ट उसको दिखाते हैं. आपका शुभ नाम? मेरा नाम है विनय कोटक. मैं एडिशनल वाइस प्रेसिडेंट हूँ कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया के. नियम बनाना चाहिए कि जैसे दवाई की दुकान में अपन दवाई लेने को जाते हैं, दवाई की दुकान सभी जगह नहीं मिलती है, दवाई की दुकान में जाना पड़ता है. उसी तरह से जो सर्टिफाइड सीड्स है उसके लिए दवाई की दुकान की तरह सर्टिफाइड शॉप्स होनी चाहिए, वहीं पे ही मिलना चाहिए. तो जो अपने किसान लोग हैं उसको डुप्लीकेट सीड से बच सकते हैं. दूसरी बात, जो इंटीरियर गांव के अंदर जो खेड़े पाड़े के लोग रहते हैं वहाँ तक कृषि अधिकारी व कृषि सहायक पहुँच नहीं पाते और वहाँ किसानों को सही तरह से गाइडलाइन नहीं दे पाते कपास के बारे में. क्या कहेंगे? हम हमारा एक प्रोग्राम बनाने का सोच रहे हैं कि हम एक पूरा प्रोग्राम ऐसे करें कि उसकी फिल्म उतार के वो टीवी द्वारा गांव-गांव में पहुँचे. तो हर वीक में एक बार टीवी पे अगर एजुकेटिव प्रोग्राम आ जावे तो सभी फार्मर्स, अभी तो छोटे छोटे फार्मर के पास भी टीवी तो रहता ही है, तो टीवी द्वारा उसको पूरा ज्ञान मिलेगा और हो सके इतना उनको ट्रेनिंग मिलेगी. दूसरी बात है कि सरकार जो कापूस का जो भाव देती है
वो भाव बहुत कम दे रही है। इस वजह से शेतकरी वर्ग में नाराज़ी है। दूसरा, जो कपास की जो लागवड़ होती थी, भोदवड़ एक ज़माने में माना जाता था कि पांडरा सोना बोल के भोदवड़ की पहचान थी, लेकिन अब भोदवड़ की पहचान धीरे धीरे कम होती जा रही है। लोग कापूस ना लगाते हुए दूसरे अन्य पीक की तरफ जा रहे हैं, जैसे केले हो गए, ये हो गया दूसरे। तो सरकार से आप क्या कहेंगे? पहली तो ये सबसे एक ही दवा है कि कपास का उत्पादन बढ़ना चाहिए। कपास का उत्पादन बढ़ गया, पूरा सब प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। उनको समझो 7500 के प्राइस है, वही 7500 प्राइस अगर समझो उसको 50 किलो के बदले 80 किलो पे मिले तो उनको तो आमदनी बढ़नी ही बढ़नी है ना। शेतकरी बांधवांना नमस्कार। आता कापसाचा हंगाम सुरू होत आहे। साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पेरणीला सुरुवात होत आहे। तर शेतकऱ्यांना अशी विनंती राहील की त्यांनी आपल्या जमिनीनुसार वाणाची निवड करावी और शक्यतोवर याच्यामध्ये ते लवकर येणारे म्हणजे कमी कालावधीत परिपक्व होणारे अशाच वाणाची निवड करा। आणि तुम्हाला तुमचं जे वाणा जे ओळीमधलं जे अंतर असेल ते साधारणतः तुमच्या जमिनीनुसार निवडा। त्यातल्या त्यात 90 बाय 30 सेंटीमीटर हे उपयुक्त आहे। आणि समजा जमीन थोडी उथळ असेल तर 90 बाय 15 सेंटीमीटरसुद्धा तुम्हाला निवडता येईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतीमधली जी उत्पादकता आहे, विशेषतः कापसामधली, ही तुम्हाला वाढवता येईल। आणि वेळेवर समजा खत नियोजन, तण नियोजन आणि किडी आणि रोगाचं नियोजन केलं तर आपल्याला कापसामधली उत्पादकता वाढण्यास मदत होईल। कोणत्या कालावधीमध्ये लागवड केली जायला पाहिजे? आता पूर्व हंगामी कापूस लागवडीची वेळ आलेली आहे। जळगाव जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवलेली आहे। साधारणतः आपण सांगतो की जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करावी आणि ती 25 जूनपर्यंत, जास्तीत जास्त 30 जूनपर्यंत लागवड करावी, जेणेकरून आपल्या जे कोरडवाहू पद्धती आहे त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण व्यवस्थित होईल आणि तुमची जे मध्ये पडणारा जो खंड असेल पावसाचा तो आपल्याला अवॉइड करता येईल आणि पिकाची जी वाढ असेल ती चांगली ठेवता येईल। गुलाबी बोंडअळीमुळे खरं तर शेतकरी त्रस्त आहेत आणि त्यामुळे उत्पादन घटतं आहे। गुलाबी बोंडअळीचं नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? गुलाबी बोंडअळीसाठी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सुरुवातीलाच जेव्हा पीक 45 दिवस झालं त्यावेळेस 2 कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत आणि पीक 50 दिवसात झालं की त्याच्यामध्ये निंबोळी, अर्क किंवा निमयुक्त कीटकनाशक किंवा यांचं मिश्रण याचा उपयोग करून तुम्हाला एक फवारणी करता येईल। आणि जसं जसं आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजेच 10% बोंडाचं नुकसान किंवा 10% फुलाचं नुकसान किंवा 5 ते 8 नरपतंग कामगंध सापळ्यामध्ये अडकल्या असल्यास तर आपल्याला जे शिफारिश केलेले कीटकनाशक आहेत, जसे प्रोफेनोपॉस, इमामेक्टिन बेन्झोएट, क्लोरिपारिपॉस, इंडोक्साकाप, या प्रकारे कोणत्याही कीटकनाशकाची आपल्याला निवड करता येईल आणि त्याच्यापासून आपल्याला नियंत्रण मिळू शकतं। पण एकदा समजा तुमच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यानंतर तुमचा फवारणी केली तर तेवढं आपल्याला नियंत्रण मिळणार नाही। पण सुरुवातीपासून तुम्ही तुमच्या शेतामधली आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडल्यानुसार समजा नियंत्रण केलं तर याच्यापासून बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रण मिळवता येईल।